रिंग रोड व हायवे क्रमांक 29 बाधित शेतकऱ्यांचे इंदिरानगर पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलनाचा दुसरा दिवस। मुख्यमंत्र्यांची लेखी भेटीची वेळ मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, शेतकऱ्यांचा निर्धार। नाशिक रिंग रोड व हायवे क्रमांक 29 बाधित शेतकऱ्यांचे इंदिरानगर पोलीस स्टेशन बाहेर सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे। आपल्या जमिनीला योग्य मोबदला मिळावा, चुकीची अलाइनमेंट बदलण्यात यावी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर निर्णायक बैठक घेण्यात यावी या प्रमुख मागण्यांसाठी शेतकरी सहकुटुंब आंदोलनात सहभागी झाले आहेत। काल शेतकरी मुंबईकडे पायी मोर्चाने निघून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देणार होते। तसेच 28 ऑगस्ट रोजी महिला शेतकरी मुख्यमंत्र्यांना राखी बांधून व औक्षण करून आपल्या संसाराचे आणि वडिलोपार्जित जमिनीचे रक्षण करण्याचे भावनिक आवाहन करणार होत्या। मात्र मुंबई पोलिसांनी पायी मोर्चाला परवानगी नाकारल्याने नाशिक पोलिसांनी शेतकऱ्यांचा मोर्चा अडवला। त्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी इंदिरानगर पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले। शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये जमिनीला योग्य मोबदला, चुकीची अलाइनमेंट बदलणे आणि शेतकरी प्रतिनिधी, अधिकारी व संबंधित मंत्र्यांची संयुक्त बैठक घेऊन प्रश्नावर तोडगा काढणे यांचा समावेश आहे। दरम्यान रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी बहिणींच्या आरक्षणाचे वचन दिल्याचा संदर्भ देत आंदोलनातील महिला शेतकऱ्यांनी सवाल उपस्थित केलाय। इंदिरानगर पोलीस स्टेशन बाहेर आपल्या हक्कासाठी, जमिनींसाठी आणि संसाराच्या भविष्यासाठी आंदोलन करणाऱ्या महिला शेतकरी तुमच्या बहिणी नाहीत का? त्यांच्या भावना पालकमंत्री म्हणून तुम्ही समजून घेणार आहात की नाही, असा संतप्त सवाल महिला शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय। शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की आम्हाला संघर्ष नको, न्याय हवा आहे। जमीन संपादन करण्यापूर्वी बाधित शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे। योग्य अलाइनमेंट, योग्य मोबदला आणि शेतकरी प्रतिनिधींसोबत निर्णायक बैठक झाली पाहिजे। दरम्यान शेतकऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लेखी स्वरूपात भेटीची वेळ मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा निर्धार व्यक्त केलाय। हा प्रश्न आता केवळ एका शेतकऱ्याचा राहिलेला नसून हजारो शेतकरी कुटुंबाच्या जमिनी आणि भवितव्याशी संबंधित असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे। न्याय मिळेपर्यंत संघर्ष थांबणार नाही, असा निर्धार व्यक्त करत शेतकऱ्यांनी आंदोलन सुरूच ठेवले आहे। S9 TV न्यूज साठी नाशिक प्रतिनिधी योगेश गांगुर्डे, नाशिक। परवानगी नाकारून आपल्याला या ठिकाणी करण भाऊंना रिटर्न केल्यामुळे आपण या सर्व ठिकाणी जमलेलो आहोत। रात्रभर आपण या ठिकाणी बसल्यावर सुद्धा ज्या पद्धतीने प्रशासनाने दखल घ्यायला पाहिजे होती ती अद्याप घेतलेली नाही। आतापर्यंत सांगायचे की नाशिक जिल्ह्याला पालकमंत्री नाही, पालक नाही, परंतु ज्यांना आता पालकत्व दिलंय ती झोपलेत का? काल करण भाऊ जे काही रागाने बोलले ते खरं वास्तव आहे। शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती वेळ द्यायला वेळ नाही, परंतु इतर सर्व कामांना दिखावा करायला त्यांना वेळ आहे। अशा परिस्थितीमध्ये आपल्याला आज ज्या पद्धतीने अपेक्षा आहे की आपल्याला रात्री अपेक्षा होती ती पूर्ण झाली नाही, परंतु शेतकऱ्यांचा आवाज हा दाबला जाऊ शकत नाही आणि म्हणून आज आपल्याला आपल्या पद्धतीने पुन्हा एकदा सामुदायिक निर्णय करत आपल्याला पुढची दिशा ठरवावी लागेल। त्यांना असं वाटतं की शेतकरी घरी निघून जातील। जगामध्ये आपल्याला माहिती आहे की शेतकऱ्यांचं आंदोलन दाबण्याचा प्रयत्न कोणी करू शकत नाही, परंतु नाशिकच्या पालकमंत्र्यांना असं का वाटतं मला ते काही समजायला मार्ग नाही। त्यांनी अजून नाशिकचं आंदोलन बघितलेले नाही। हाच नाशिक जिल्हा आहे आपला, ज्याने कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकरी संपाच्या वेळेस 17 दिवस बंद ठेवून या महाराष्ट्र सरकारचं नाक दाबलं होतं आणि आपली कर्जमुक्तीची रक्कम वाढवून देण्याचा आपण त्यावेळेस विजय आपण संपादन केलेला होता। आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका।